सर्व यूट्यूब श्रोत्यांना अंजलीबद्ध प्रणाम करतो. आपण आज विशेष मुलाखत घेणार आहोत, ते म्हणजे शांताराम पंधरे साहेब आणि मंगलाताई खिवसरा. हे दाम्पत्य अत्यंत निष्ठावंत आंबेडकर विचाराला आहे. चळवळीला समर्पण आणि त्यागाने आत्तापर्यंत ही चळवळ यांनी ओढत आणलेली हा सार्थ सर्वांनाच महाराष्ट्रभर तमाम लोकांना अभिमान आहे. या ठिकाणी पंधरे सर आणि ताई, तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि मला सांगा की हे सगळं कपाटभर तुमचे पारितोषिक आहेत. तर हे कशाच्या अनुषंगाने आणि यामध्ये तुम्हाला असं कौतुकाने सांगता येईल की हे पारितोषिक माझं असं असं आहे बा, ते अच्छा ताई सांगतील. असंख्य यांचे आहेत आणि 2-3 भक्त आहेत. बरं, दोघांचे अभिनंदन याबद्दल. ते सांगतील आधी. हां, प्लीज ताई सांगा की एक असं खूप असं घटना आहेत तुमच्या भावनिक त्या पारितोषिकाशी नातं आहे, तर अशी एक घटना सांगावी आणि पारितोषिक कोणतं ते सांगावं. मला सगळ्यात आधी जे मिळालं होय, ते ऑल इंडिया लेवलचं पत्रकारितेतलं महिला पत्रकार म्हणून वा, मिळालेलं. किती छान. ते 80च्या दशकातलं आहे. अच्छा, चमेली देवी जैन म्हणून होय, देशातनं एकच महिला पत्रकार निवडली जायची वा, आणि त्याच्यामध्ये मी दैनिक मराठवाड्यामध्ये काम करत असताना माझी निवड झाली. मला असं वाटतं की तो सगळ्यात चांगला भाग. आणि न्यायमूर्ती भगवती, अच्छा, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. हो, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार मिळालेला आहे. छान, खूप छान, साधू साधू त्यामुळे साधू. ते 2 पत्रकारितेतले माझ्यासाठी खूप चांगले पुरस्कार. अच्छा, त्यामागील काही घटना सांगता येतील की असं? एकतर पहिला पुरस्कार जो आहे होय, तो गाठी भेटी नावाचं एक सदर मी लिहिलं होतं. कारण आपली बांधिलकी ही सगळ्या वंचित समूहाशी असली पाहिजे. होय. त्यांचे प्रश्न आपण ऐरणीवर मांडले पाहिजे. होय, आणि म्हणून मी गाठी भेटी अशाच व्यक्तींच्या घेतल्या होत्या की ज्या कधीच प्रकाशात आल्या नव्हत्या. बरं, त्यांचे प्रश्न कधीच कोणाला माहिती नव्हते. अशा सगळ्या व्यक्तींच्या गाठी भेटी घेतल्या बरोबर, आणि ते सगळं दैनिक मराठवाड्यामध्ये मी छापलं होतं. होय, आणि त्याच्यामध्ये ज्या जाती आजही गावकुसाच्या बाहेर, म्हणजे आपण गावकुसाच्या बाहेर त्याच्या पलीकडे आणखी बरोबर, एकदम दुर्लक्षित. नंतर बैठी लावणी करणाऱ्या, आपल्याकडे चेलीपुरा म्हणून एक भाग होता, हो, होता ते, तिकडे बैठ्या लावण्या करणाऱ्या बरोबर, होत्या. शांताबाई आणि कांताबाई ह्या दोघी बहिणी त्यातल्या. तर अशा वेगवेगळ्या कलांना त्या निमित्ताने लोकांसमोर आणण्याचे काम केलं. हो. आणि साहजिकच समजा मला असं वाटतं की एक महिला असताना या रेड झोन अशा एरियामध्ये जाऊन तुम्हाला असुरक्षित नव्हतं वाटत? हे अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे की आपली कमिटमेंट जी आहे ती होय. एकदा तुम्ही सांगितली होय. की तुम्ही सुरक्षित असता. अच्छा, बहुत बढिया, खूप छान. शांताराम सरांना मी विचारतो की बाबा, एक अशी घटना झाली होती की तुम्ही ऊसतोड कामगाराचे प्रश्न हाताळत होता आणि एक अशी घटना झाली की तिथं जवळजवळ 8 बालकं पहाटे पहाटे ऊसाच्या मुळ्याखाली दबले. उभ्या महाराष्ट्राने हे हळहळ व्यक्त केली, तर त्याबद्दल थोडंसं सविस्तर सांगा. ना, मुळात भारतातला पहिला ऊसतोडणी मजुरांचा संप हा श्रीरामपूर, पूर्ण नगर जिल्हा, सोलापूर जिल्हा या पट्ट्यात झाला. बरोबर, कारण मराठवाडा आणि इकडच्या भागातले सगळे, विशेषतः बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातले ऊसतोडणी मजूर हे सगळे एससी, होय, बौद्ध होते, आदिवासी भिल्ल होते, बरोबर, बंजारा होते. या 2 जिल्ह्यात यायचे. त्यातले एक तालुका होता गेवराई, दुसरा वैजापूर, गंगापूर बरोबर, आपला. आणि त्यांच्याबरोबर आम्ही जायचो तिकडे आणि साखर कारखाना मिटिंग घ्यायच्या. हो, तेव्हा त्या ऊसतोडणी मजुरांचे हाल बघितले होते. होय, दिवसभर ऊस तोडायचं काम करायचं, रात्री कधी ट्रक तिकडनं येईल म्हणून रस्त्याच्या बाजूला झोपून राहायचं ऊसाच्या मुळीवरच. अरे पोरं इथंच ठेवायची हो,
किंवा पोरं त्या उसाच्या थळामध्ये त्या छोट्याशा उसाच्या वाड्या बसण्या होय. टेकून ठेवले याच्यामध्ये थोडेसे मोठे पोरं त्याच्यावर झोपायचे. बरोबर. नवरा एक वेगळी असायची. ट्रक आला की मध्येच उठायचं आणि मुली ते तिथं ठेवून भरायच्या आतमध्ये होय. ट्रकमध्ये. हो. हां, ते भरले की मग घरी गेलं की घरी यायचं. तर असं करताना ट्रॅक्टर विशेषतः होय. ट्रक उलटत नव्हता. ट्रॅक्टरला जर वजन मागच्या वळणावर जर गेला अच्छा. तर कलंडतो असं थोडासा. हो. हां, आणि ड्रायव्हर जर चांगला नसेल किंवा रस्ता जर खराब असेल आणि तोडीच्या भागातले रस्ते खराब होतातच. त्या पाणी असतं खूप एकदा हो. पाटात नेले त्या लोकांनी आणि रस्ते उकड जातात. ट्रक, बैलगाड्या आणि ट्रॅक्टर याच्यामुळं खूपच वजन पडतं आणि रस्ते उकडतात. मग बरोबर. आधीच बांधकाम फालतू. होय. त्याच्यामुळे तो ट्रॅक्टर उलटला, हो. त्या दबल्या गेल्या होत्या अच्छा. मजूर सगळे. हो. असे अनेक प्रकार आहेत. बापरे. म्हणजे वैजापूरच्या घटना अशा की आमच्या भागातले जे आदिवासी आणि बौद्ध मंडळी जायची, भिल्ल आदिवासी आणि बंजारा, त्यातले जाताना जास्त ॲडव्हान्स पाहिजे म्हणून होय. ते ॲडव्हान्स कोणताच लग्न म्हणून टाकायचे पोरांची, अरे बा. त्या पोरींची. हां. ते जोडी लागतायचे ते. हो हो सिंगल पुरुष किंवा बाई चालत नाही. हो. मग काय करायचं, वय न बघता लहानपणी हो. लग्न करून टाकायचे. केलं की 8व्या-9व्या महिन्यात गरोदर होते ती मुलगी. त्यावेळीच सगळं. आणि मग ती गरोदर पण घेऊन जाते, तिकडं लेकरू घेऊन येते. पण बऱ्याच वेळा व्हायचं असं, सगळे लहान असतात बाया पोरी. जरी MC आली असली तरी सुद्धा होय. पोराचे लेकराची वाढ होत नाही. मारणाचं काम करून हो हो. आणि वाढलेली कुपोषित. असतात ती. आणि जेवण खाऊन वेळेवर नसतं ते. होय. राहायला व्यवस्थित घर नाही, बरोबर. कुठल्या सुविधा नाहीत. त्यामुळं त्या बालकांचं हे मरणाचं काम करून ॲबॉर्शन व्हायचं त्यांचं. बापरे. येताना रिकामी पोटी यायच्या, हो हो हो. घरी आनंद साजरा करत असता आधी. हां, ते आले की हां. लेकरू घेऊन गेल बरोबर आहे. नाही. अशा घटना घडलेल्या आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्याचे हाल हे विचारूच नका. म्हणजे साखर ही गोड आहे आपल्यासाठी, परंतु त्यांच्यासाठी ते गोडपणा त्याच्यात निव्वळ नाही गोडच आहे. आहे ती. हो. पण कडूगुळ औषध तरी माणूस आजार बऱ्या करतो. बरोबर. हे कडू साखरच आहे ते अगदी त्यांच्यासाठी. बरोबर आहे. अगदी बरोबर. आणि त्या साखर शाळा नावाचा प्रकार जो आहे, तुमची मुलं जाणार आपल्या सगळ्यांची म्युन्सिपालिटी जिल्हा परिषद शाळेमध्ये काय का असं, हो हो. बाकी बारच्या सोडून द्या बरोबर. बड्या शाळेमध्ये. त्यांचा उत्सव स्थळावर साखर शाळा. हो, साखर शाळा. करायचं हो. शक्यच नाही. नाही ना, शक्य नाही. तुमच्या आमच्या मुलांशी कॉम्पिट ते करू शकत नाही. साहजिक आहे. साहजिक आहे म्हणजे सगळं. तुमचं आरोग्य जातं, शिक्षण जातं, हो. घराचा पत्ता नाही, बाकी सेवा सुविधा नाही. त्यामुळं भयानक हाल ऊसतोडी कामगार मजुरांचे अजून आहेत चालू. बरोबर आहे. आणि तुम्ही अहोरात्र त्यांच्यासाठी झटले, प्रयत्न केला त्यांना आमच्या त्या भागात गर्दीतून जायचे काढण्याचा. जायचे खरंच म्हणून अभिनंदनास्पद आहे. आणि मला एक सांगा की तुम्ही दोघंही दाम्पत्य आहे. बाबासाहेबांचे नातू सन्माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रदीर्घ अशा सानिध्यात राहिले, सोबत काम केलं. त्यांच्याबद्दल काही गोड आठवणी सांगाल? गोड म्हणजे अशा की आम्ही ते सड्यापट्टीम होते, लग्नाला नव्हतं. आम्ही दोघं गेस्ट हाऊस, खासदार होते ते. अच्छा. नंतर माजी खासदार म्हणून गेस्ट हाऊस अच्छा. मिळायचं, ती VIP रूम मिळायची. तिथं आम्ही झोपायचो. सकाळी लवकर उठलो, दोघांना सवय होती हां. की आंघोळ करून लांब पायी फिरत जायचं. कोणाला 2,000 माणसं येतात. मग सभा असायच्या. जातांच्या गमती चालायच्या आमच्या. गप्पा गोष्टी वैचारिकपासून व्यक्तीपासून सगळे चालायचे आमच्या. त्या एक मजेशीर आठवणी असतात. आणि प्रवासाविषयी विचार ना, गडचिरोली ते कोकणचा गोव्याचे बॉर्डर शेवटचं टोक पर्यंत अकोलेकरांना कार दिली होती सप्रेम भेट. हो. ती घ्यायची. जिथे सभा आहे ते कार्यकर्ते टाके फुल करून द्यायचे. बरोबर. हार फुलांच्या ऐवजी नोटांचा हार घालायचे. ते पैसे आमच्या थोड्यावर असायचे. मी कुठे नाही जमलं कुणाला
डिझेल पेट्रोलमध्ये बाहेर जेवायचं खायचं कुठेतरी. बाहेर शक्यतो टाळेच जेवायला आम्ही. परंतु वाटेत जाताना जर एखादा पारदे तितर बटर घेऊन आला हो किंवा एखादी बाई जर भाजी घेऊन जात आली असेल हा. शेतातली वावरातली, तर बाळासाहेबांना कच्ची भाजीपाला खूप आवडायचा. क्या बात अजून आवडतं मला. गाजरं, चवळीची शेंगदाणे. शेंग, हां हां तीच मेजवानी त्यांच्यासाठी शेंगदाणे फुटाणे. हां, शेंगदाणे फुटाणे काकडी, दुसरीकडे टोपलीच खरेदी करायची. हां पायाखाली सगळं भरली गाडी असायची बरोबर. पुढं. बरोबर आहे तिथर बटर बाजूला टाकून ठेवायचे पाय क्या बांधलेले बात. असल्यामुळं. हां पूर्ण घ्यायचे एखादं खरेदी करून. हां हां. आता मी आणि- थोडंसं जहाल प्रश्न विचारतो हम्म. की बाबा तुम्ही खूप जवळून पाहिलं सगळं, तुम्हाला अगदी इतंभूत बाळासाहेबांचे सर्वांगीण असं ज्ञान आहे आणि लोक बाळासाहेबांना बी टीम म्हणतात BJPचे. ह्याच्यात किती तथ्यांश आहे? एक असं आहे की आकाशात नाही मतं पडत नाहीत. हो तुमच्या आपण प्रतिनिधित्व करतो आंबोली आंबेडकरवादी हे इथल्या तमाम समाजातल्या धर्मजातीतल्या जे जे शोषित आहेत वंचित आहेत त्या सगळे समाज आपण एकत्र करतो. होय तरच तुम्ही बहुसंख्य भावसाहेब म्हणले होते तुम्ही आता सामाजिक बहुसंख्य आहात. हो हां तुमच्या जातीपुरते किंवा SC-मध्ये बौद्ध जास्त आहेत, बरोबर. नंबर मातंग आहेत, बंजारा तिकडे भटक्यांमध्ये 1 नंबरला आहेत, असे समाज आहेत ते धनगर असतील 1 नंबरला, हो. माळी आहेत. परंतु तुम्ही एक समाज घेऊन संघटित झाला 100% तरी सगळ्यांनी ऐक्य केलं तरी धनगराने वंजाराने हो निवडून येत नाही. बरोबर साहजिक आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणले तुम्हाला पॉलिटिकल मेजॉरिटी बनवावी लागते. सत्ताधारी जमात बनायची असेल तर. बरोबर राजकीय बहुसंख्या बनायला तुम्हाला अन्य समय दुःखी समूहांशी नातं जुळावं लागेल. बरोबर त्यांना तुमच्या विचाराच्या आसपास संघटनेमध्ये पक्ष आणावं लागेल. अगदी बरोबर तरच तुम्ही संसदीय राजकारणात यशस्वी होऊ शकता. बरोबर परंतु तुम्ही फुले आंबेडकर विचारमत असल्यामुळं समाज पूर्वस्पृश्य असल्यामुळे नेतृत्व करणारा पटकन त्याला समाज स्वीकारत नाही. साहजिक आहे सर. डोक्यावर सगळे पूर्वाश्रमीचे ब्राह्मणवादाचे सगळे पूर्वग्रह असतात. हो आणि ते शाळेपासून संस्कार तेच आहेत. तेव्हा तुझे सुद्धा किती सुंदर आकाश आहे त्याचा बरोबर विज्ञानाशी काय संबंध निळापाटा का दिसतो विज्ञान सांगतं. हो हो हो. पण त्याचं उत्तर काय देवा तुझे किती छान. सुंदर आकाश आहे. छान आता सांगितलं. इथून जर किंवा छत्रपतीचे कोण गुरु ते तुकाराम महाराज. तुकाराम आपण म्हणतो पण हा. ते काय म्हणतात रामदास स्वामी. हो हे बेसळ आहे. सांगितलंच ना उशिरा काळात घुसखोरी आहे ते सगळी. त्यांचा गुरु होते म्हणून. हां हा आणि मातोश्री गुरु जे जे जिजाबाई होत्या म्हणून कुठे बरं. सांगितलंय. नाही गौर ब्राह्मण प्रतिपारक शिवाजी अत्यंत भ्रमिष्ट करणार आहे सगळं. पूर्ण इतिहास त्यांनी पूर्वापार Yes. बदललेला आहे. आता ते जास्त सत्य आहे. करतात ते म्हणा बरोबर जो का वेगळ्या मार्गावर बीट टीम गुगलवर असेल. आता BTचं असं आहे ती मतं तुम्ही बहुसंख्य बनायला कोणीतरी खिशातनं काढावं लागतं. हो गरीब आहेत ते त्यांना तरी भुरवलंय वेगळ्या जातीच्या नावाखाली. बरोबर सगळे मराठा गरीब श्रीमंत नाही आहेत गरीब मराठा आहेत. हो हो मराठवाड्यातील दुष्काळामधले बहुसंख्य शेतकरी हे मराठा गरीब आहेत. बरोबर साहजिक आहे. ना त्यांना पाणी हो ना त्यांना हे मिळत शेती समजा पाऊस चुकून पडला चांगला धान्य घरी आले की भाव कोसळतात त्याला भाव मिळत नाही. या शेतकरी हाल आहेत ते. अगदी विवंचना आहे शेतकऱ्याची. त्यामुळं या कष्टकरी समूहाला तुमच्यासोबत घ्यावंच लागतं. बरोबर त्यामुळं त्यांना घेतल्याशिवाय पर्यायाने पण त्या डोक्यात पूर्वपर संस्कार आहेत. हो आणि जे येतात त्याच्यामुळे थोडेफार तोटा पहिल्यांदा होतो काँग्रेसचा. हो नंबर 2 होतो भाजपचा. बरोबर त्यामुळं काँग्रेसवाल्यांनी ठरवून आणि इथल्या विचारवंतांना सुद्धा माफ करा त्याला दुजोर दिला. आंबेडकरवादी नेतृत्व तळच्या समाजात येते म्हटल्यावर होय पूर्वपार हल्ले होतच ते. बरोबर बरोबर साहजिक आहे. त्यामुळं तो आरोप आहे. हो. आता सगळे गेले कुठं तिकडेच गेले. हो हो त्यांच्यातले एक मराठा पुढारी गेले ते ब्राह्मण सगळे तिकडे होते. मग त्याला काय म्हणणार होता. बरं अजूनही फुटतात ते
हो. चालूच आहे 12 वर्षात सुद्धा. बरोबर आहे, बरोबर. भले पैशाने बोलतो आपले भारी बहुजन महासंघ भारी बहुजन